महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. योजनेचे मुख्य फायदे. या योजनेअंतर्गत कामगार आणि त्यांच्या कुटुंबाला मिळणारे प्रमुख लाभ पुढीलप्रमाणे आहेत. शैक्षणिक सहाय्य. मुलांच्या शिक्षणासाठी इयत्ता 1ली ते 7वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी ₹2,500 शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. इयत्ता 8वी ते 10वी मधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ₹5,000 शिष्यवृत्ती देण्यात येते. ITI, पदविका, डिप्लोमा किंवा पदवी डिग्री शिक्षणासाठी मोठी शिष्यवृत्ती मिळते. नोंदणीकृत कामगारांच्या 2 पाल्यांना MSCIT कोर्सेसच्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. आरोग्य आणि वैद्यकीय लाभ. गंभीर आजाराच्या उपचारासाठी कुटुंबातील 2 सदस्यांपर्यंत ₹1,00,000 वैद्यकीय सहाय्य मिळते. अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास आर्थिक मदत आणि पेन्शनची तरतूद यामध्ये केलेली आहे. कौटुंबिक आणि सामाजिक सहाय्य. विवाह सहाय्य. स्वतःच्या पहिल्या विवाहासाठी किंवा मुलीच्या विवाहासाठी ₹51,000 आर्थिक मदत दिली जाते. प्रसूती सहाय्य. महिला कामगारांना प्रसूतीवेळी आर्थिक लाभ दिला जातो. मृत्यू सहाय्य. कामगार असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास ₹5,00,000 तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास ₹2,00,000 मदत मिळते. इतर सुविधा. दैनंदिन वापरासाठी भांडी संच वितरित केला जातो. सुरक्षा संच, सेफ्टी किट आणि आवश्यक अवजारे खरेदीसाठी मदत मिळते. नोंदणीसाठी पात्रता. या फायद्याचा लाभ घेण्यासाठी कामगाराने अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे. अनुभव. मागील 12 महिन्यात किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.